नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी राऊत सर, संस्थापक व संचालक युनिक अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र यवतमाळ, तसेच शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी आणि जिल्हा परिषद महाभरती या पुस्तकांचे लेखक तुम्हा सर्वांचं आपल्या राऊत सर युनिक अकॅडमी यवतमाळ या यूट्यूब चॅनलवर मनपूर्वक स्वागत करतो। आणि जर का तुम्ही नवे असाल तर प्रथम चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबा, ऑलवर सेट करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। चला, आता आपण एक अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ बनवत आहोत। शिक्षक भरती 2022 सेकंड टेट 2022 याच्यामध्ये निकाल लागून आजच्या परिस्थितीमध्ये म्हणजे फेब्रुवारीमध्ये परीक्षा झाली, लक्षात घ्या, फेब्रुवारीमध्ये त्याच्यानंतर पहिली यादी लागली आणि तेव्हापासून आता वर्ष संपत आलं। काही दिवसात वर्ष संपतं, तरीही रयत शिक्षण संस्था सातारा ह्याच्यामध्ये निवड झालेले जे अभियोग्यता धारक आहेत यांच्या वाट्याला घोर निराशाच आलेली आहे। आणि वारंवार आंदोलनं करून, उपोषणं करून, सरकारने शब्द देऊन सुद्धा त्या शब्दाचं पालन न केल्यामुळे परत या बिचाऱ्या या अभियोग्यता धारकांना परत आमरण, अन्नत्याग, उपोषण करण्याची पाळी ह्यांच्यावर येत आहे, हे मला या ठिकाणी सांगायचं आहे। तरी जो शब्द सरकारने दिला होता तो शब्द सरकारने पाळावा आणि ह्यांच्या ज्या काही यांच्या वाट्याला उपेक्षा आलेली आहे आणि आतापर्यंत बाकीचे शिक्षक म्हणून रुजू झाले, सगळ्यांनी पगार घेतलेला आहे, तर ह्यांची जी फरफड चालू आहे तर ती फरफड कुठेतरी शासनाने थांबवावी आणि सर्वांनी या उपोषणाला सर्व स्तरातून सर्व अभियोग्यताधारकांनी पाठिंबा द्यावा, त्यासाठी हा व्हिडिओ घेत आहोत। तत्पूर्वी तुम्हा सर्वांना माहीत आहे थर्ड टेट 2025 मध्ये नियोजित आहे, त्यासाठी आपण 1099 रुपयामध्ये ही बॅच अरेंज केलेली आहे। त्या बॅचमध्ये सर्व विषय लाईव्ह लेक्चर आणि रेकॉर्ड लेक्चर होईल, सर्व विषयांच्या संपूर्ण नोट्स, ई बुक्स, PDF मिळतील तुम्हाला। त्यासोबतच मोफत टेस्ट सिरीज मिळेल, एकूण 50 टेस्ट पेपर आणि 50 सोल्युशन पेपर मिळेल आणि मागील सर्व वर्षांचे झालेले TITचे पेपर मिळेल। व्हिडिओ डाउनलोड करून ऑफलाईन बघता येईल। 365 दिवसांचा कालावधी राहील, परीक्षा पुढे गेली तर कालावधी वाढवून मिळेल। गेल्या सेकंड टेट TIT 2022 मध्ये आपल्या क्लासमधून 1024 प्लस विद्यार्थी शिक्षक म्हणून रुजू झालेले आहेत आणि तुम्हाला जर यशाचं भागीदार व्हायचं असेल लगेचच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जा, ॲप डाउनलोड करा आणि बॅच परचेस करा। चला, आपण बघूया की आता पुढे आंदोलनाची दिशा काय आहे ते आपण या ठिकाणी बघणार आहोत, हे लक्षात घ्या। चला, ह्या ठिकाणी बघा, पवित्र पोर्टल नियुक्त शिक्षक कृती समिती, पवित्र पोर्टल नियुक्त शिक्षक कृती समिती महाराष्ट्र राज्य ह्यांच्या मार्फत हे आंदोलन होत आहे आणि दिनांक 18/12/2024 म्हणजे कालच्या तारखेमधलं हे परिपत्रक आहे, प्रेस नोट आहे, हे आपण बघूया। तर याच्यामध्ये काय काय मागण्या आहे, कोणकोणत्या गोष्टी आहेत आणि आतापर्यंत काय झालेलं आहे त्याचा थोडासा आपण या ठिकाणी आढावा घेऊया। बघा, आता ह्यांचं म्हणणं काय आहे, जर समजा आम्हाला आस्थापना बदलून नोकरी द्या, लक्षात घ्या, म्हणणं काय, आस्थापना बदलून नोकरी द्या, पण त्याच्यातही समस्या काय करून ठेवलेली आहे की मागे म्हटलेलं आहे की तुम्हाला आस्थापना बदलून नोकरी देतो, पण त्याच्यावर काही अंमलबजावणी झालेली नाहीये। मग तुम्ही सांगा, एकच परीक्षा एकाच वेळेस दिलेली, सोबतचे शिक्षक म्हणून रुजू झाले, वर्षभर होत आलंय, आता जर समजा फेब्रुवारी आला तर 2 महिन्यात वर्ष होतंय आणि त्यांनी वर्षभराचा पगार घेतलेला आहे आणि या जर समजा अभियोग्यताधारकांना पगार मिळत नसेल तर काय मानसिक अवस्था, कशी मानसिक अवस्था या अभियोग्यताधारकांची झालेली असावी आणि सरकारने यांच्यासोबत काय खेळ मांडलेला आहे, तर ह्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत। बघा, पवित्र पोर्टल मार्फत रयत शिक्षण संस्थेमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना 9 महिने उलटले, मी सांगितलं फेब्रुवारीमध्ये 12 महिने होईल, बघा 9 महिने उलटले तरी अद्याप नियुक्त्या देण्यात आलेल्या नाहीत। राज्यभरातील वंचित उमेदवारांना आस्थापना बदलून नियुक्तीच्या मागणीसाठी शिक्षण आयुक्त कार्यालयासमोर पुणे येथे दिनांक 21 डिसेंबर 2024 पासून बेमुदत आमरण, अन्नत्याग, उपोषण करण्यात येणार आहे। तरी सर्व स्तरातील लागलेल्या, जे लागले नाही ते सर्व शिक्षक बांधव आणि अभियोग्यताधारक या सगळ्यांनी या आंदोलनाला पाठिंबा देणं जरुरी आहे। मी आणि आमची युनिक अकॅडमीची टीम यांचा या अन्नत्याग उपोषण, आमरण अन्नत्याग उपोषणाला भरभरून पाठिंबा आहे, हे लक्षात घ्या। या आंदोलनाला राज्यभरातून शेकडो उमेदवार उपस्थित राहणार आहेत,
पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2022 अंतर्गत घेण्यात आलेल्या शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी TIT परीक्षेची गुणवत्ता यादी दिनांक 25 फेब्रुवारी 2024 म्हणजे फेब्रुवारी 2024 मध्ये प्रसारित करण्यात आली पहिली यादी। आणि आता तेव्हापासून आता फेब्रुवारी येत असेल तर 1 वर्ष होतं मित्रांनो। कुठेतरी मानसिकतेचा छळ शासनाने थांबवला पाहिजे, हा महत्त्वाचा मुद्दा। आणि सदर गुणवत्ता यादीमध्ये 645 आणि रूपांतरित यादीमध्ये 156 असे एकूण 801 उमेदवारांची विना मुलाखत म्हणून शिफारस झाली। पण 9 महिने उलटले तरी शिफारस पात्र उमेदवारांना कागदपत्रे पडताळणी व नियुक्तीबद्दलची आतापर्यंत कोणतीच सूचना देण्यात आलेली नाही। महाराष्ट्र राज्य शासनाने शिक्षक भरतीसाठी सुरू केलेल्या पवित्र पोर्टल माध्यमातून घेण्यात आलेल्या शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी म्हणजे TIT परीक्षेच्या पहिल्या टप्प्यात 11,085 शिक्षक उमेदवारांची विनामुलाखत निवड यादी पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात आली। हे तुम्हाला सर्वांना माहित आहे। त्यातील बहुतांश शिक्षकांना राज्यातील जिल्हा परिषदा व इतर संबंधित आस्थापनामध्ये नियुक्त्या मिळाल्या। मात्र उच्च गुणवत्ता असूनही रयत शिक्षण संस्थेमध्ये जे उमेदवार नियुक्त झाले, बघा निवड झाले, त्यांना आणखी नियुक्त्या मिळालेल्या नाही। हे लोकनियुक्तीपासून वंचित आहे आणि ही फार मोठी शोकांतिका आहे, हे लक्षात घ्या। शिक्षक पदभरती 2022 बाबत प्रशासनाकडून निर्देश प्राप्त आहेत। त्यानुसार 9 महिन्यापासून नियुक्तीपासून वंचित अभियोग्यताधारकांना आस्थापना बदलून नियुक्तीची कार्यवाही करणे शिक्षण आयुक्त प्रशासनाने दिलेल्या पत्रात नमूद आहे। निवड होऊन 9 महिन्याचा कालावधी उलटला तरीही नियुक्ती मिळाली नाही। वंचित उमेदवारांनी ऑगस्ट महिन्यात सलग 16 दिवस बेमुदत धरणे आंदोलन केले। अत्यंत खडतर परिस्थितीमध्ये प्रचंड पावसामध्ये लक्षात घ्या 16 दिवस बेमुदत धरणे आंदोलन करणे ही काही सोपी गोष्ट नाही आहे, हे लक्षात घ्या। तरी यांनी आंदोलन केले, मागण्या मान्य न झाल्याने परत 23 सप्टेंबर ते 27 सप्टेंबर 2024 पुन्हा सप्टेंबर महिन्यात सलग 5 दिवस अन्नत्याग उपोषण केले आणि सदर उपोषणाची दखल घेऊन आस्थापना बदलून नियुक्ती देण्यासंबंधी ह्या रयत निवड अभियोग्यताधारकांना लेखी पत्र सुद्धा देण्यात आले। परंतु 3 महिने उलटून गेले, त्याच्या सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर संपत आला, वर्ष संपत आलं तरी त्यावर अद्याप कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही। म्हणून 3 डिसेंबर 2024 पासून मागणी मान्य न झाल्याने धरणे आंदोलनास वंचित उमेदवार शिक्षण आयुक्त कार्यालय पुणे येथे तिसऱ्यांदा बसले आहेत। सदर 800 कुटुंबांचा उदरनिर्वाह शिक्षण हक्क कायद्यानुसार लक्षात घ्या राईट टू एज्युकेशन जवळपास 25,000 विद्यार्थ्यांचा शिक्षण हक्क धोक्यात आलेला आहे। सदर उमेदवारांना आस्थापना बदलून तात्काळ नियुक्ती दिल्यास संबंधित विद्यार्थी आणि शिक्षकांना न्याय मिळेल अशी आशा व्यक्त केली जात आहे। तरी वंचित उमेदवारांना आस्थापना बदलून नियुक्ती देण्यात यावी, अन्यथा मागण्या मान्य न झाल्यास वंचित उमेदवारांना नाईलाजास्तव धरणे आंदोलनास सोबत म्हणजे 21 डिसेंबर 2024 पासून आमरण अन्नत्याग उपोषणासाठी म्हणजे बसावं लागणार आहे, लक्षात घ्या। कोणताही पर्याय नाही आणि ही जबाबदारी सर्वस्वी प्रशासनाने घ्यावी, हा महत्त्वाचा विषय। आणि कोण करत आहे अन्नत्याग आमरण उपोषण, तर पवित्र पोर्टल शिक्षक कृती समिती महाराष्ट्र राज्य, हे लक्षात घ्या। आता बघा ही 4थी वेळ आहे आमरण अन्नत्याग उपोषण दिनांक 21 डिसेंबर 2024 पासून सुरू होत आहे। आतापर्यंतचा आपण थोडक्यात जर आढावा बघतो म्हटलं तर 9 महिन्यापासून हा संघर्ष सुरू आहे आणि 9 महिन्याच्या संघर्षाचा आढावा बघा। 16 दिवस धरणे आंदोलन 13 ते 28 ऑगस्ट 2024 माननीय प्रधान सचिव मंत्रालय मुंबई यांना आयुक्त यांचा प्रस्ताव दिनांक 25 सप्टेंबर 2024 5 दिवसांच्या नंतर अन्नत्याग उपोषण त्याची दखल घेऊन माननीय शिक्षण आयुक्तांनी दिलेले पत्र 27 सप्टेंबर 2024 की आस्थापना बदलून तुम्हाला नियुक्ती देतो, पण आस्थापना बदलून आणखी नियुक्ती देण्यात आलेली नाही। आयुक्त कार्यालय पुणे येथे आस्थापना बदलून नियुक्ती मिळावी यासाठी दिलेले सर्व वंचित उमेदवारांचे नाहक हमीपत्र तिसऱ्यांदा धरणे आंदोलन 3 डिसेंबर 2024 पासून आस्थादायक, लक्षात घ्या। आता पुन्हा चौथ्यांदा 21 डिसेंबरला ह्यांना आंदोलन करायची पाळी येत आहे, हा महत्त्वाचा विषय। तर याच्यावरून आपल्याला प्रशासनाचा शासनाचा नाकर्तेपणा लक्षात येतो। बघा आतापर्यंत काय म्हणून सांगा, ह्या लोकांनी जे जीवाचं रान केलं, भर पावसामध्ये त्या ठिकाणी आंदोलन केलं, त्याची काही क्षणचित्रे आपण या ठिकाणी बघतो म्हटलं तर मागे 3-3 वेळा आंदोलन झालेली आहे आणि अलीकडे आता चौथ्यांदा सुद्धा या ठिकाणी काय होत आहे सर, तर आंदोलन होत आहे। हे सर्व उमेदवार भर पावसामध्ये त्या ठिकाणी आपल्या हक्कासाठी लढले होते। म्हणून या सर्वांना संपूर्ण महाराष्ट्रातून सर्व महाराष्ट्रातील शिक्षक संघटना, रुजू झालेले शिक्षक आणि आगामी शिक्षक आणि अभियोग्यताधारक ह्या सर्वांनी यांना पाठिंबा देणं जरुरी आहे। सोबत एकच परीक्षा, एकच पेपर आणि सोबत त्यांना जर समजा 9 महिन्यापासून पगार आणि नियुक्त्या आणि
ह्यांना जर 9 महिन्यापासून त्या नियुक्त्यापासून जर वंचित ठेवल्या जात असेल तर ह्या लोकांची मानसिकता काय असावी याचा शासनाने नक्कीच विचार करावा आणि लवकरात लवकर या सर्वांना आस्थापना बदलून नियुक्ती द्यावी असं माझं मत आहे। आणि सर्वांनीच या मताशी सहमत होऊन या सर्व जे आंदोलनकर्ते आहे या सर्वांना पाठिंबा देणं जरुरी आहे, हे लक्षात घ्या। मध्यंतरी प्रकृती वगैरे बिघडलेली होती, डॉक्टरांनी यांची तपासणी केलेली आहे, तर हे या अगोदर सुद्धा अन्नत्याग उपोषणामध्ये जीवाची बाजी लावणं ह्यांनी आस्थापना बदलून नियुक्तीसाठी पत्र मागवल्या गेलेलं आहे, पण 3 महिने उलटून सुद्धा त्या पत्रावर कार्यवाही झालेली नाही आहे। यातून शासनाचा दुर्लक्षितपणा, नाकर्तेपणा आपल्याला दिसून येतो आहे। ह्या महत्त्वाच्या गोष्टी आहे। म्हणून मित्रांनो, रयतमध्ये निवड झालेले जे अभियोगिताधारक आहे बघा, हे तर काही म्हणू ॲग्रेसिव्ह मार्गाने नाही तर हात जोडून बघा सनदशीर मार्गाने त्या ठिकाणी आंदोलन करत आहे। म्हणून यांच्याकडे एक दुर्लक्ष होता कामा नये। ह्यांना लवकरात लवकर आस्थापना बदलून ह्यांना नियुक्ती देण्यात यावी आणि जसं शासन पूर्वी बोललं होतं तशाप्रमाणे शासनाने चालणं अत्यंत जरुरी आहे। हा महत्त्वाचा विषय। तर मित्रांनो, हे आंदोलन 21 डिसेंबर 2024 पासून आयुक्तालय पुणे ह्या ठिकाणी सुरू होत आहे आणि त्यासाठी सर्वांनी त्या आंदोलनाला पाठिंबा देणं अत्यंत गरजेचं आहे। आणि जेवढे 801 उमेदवार आहे, 801 उमेदवारांच्या कुटुंबाचा प्रश्न आहे, त्या सर्वांनी त्या ठिकाणी जोरदारपणे हजेरी लावणं, आंदोलनास भरभक्कम पाठिंबा देणं हे त्या ठिकाणी गरजेचं आहे, हे लक्षात घ्या। चला तर रयतवाल्यांचा मुद्दा आणखी पण निकाली निघलेला नाही आहे। शासन बोलतं बऱ्याचदा, पण उक्ती आणि कृतीमध्ये शासनाचा फरक आहे, लक्षात घ्या। म्हणून 9 महिन्यापासून हा मुद्दा जो आहे शासनानं पेंडिंग ठेवलेला आहे, तो मुद्दा आता तरी कुठेतरी निकाली काढावा। यापूर्वी सुद्धा संघर्ष झालेला आहे आणि ही जी क्षणचित्रे आहे ती त्या संघर्षाचीच गाथा आहे, लक्षात घ्या। तर हे अशा पद्धतीनं हे आमरण अन्नत्याग उपोषण लक्षात घे आधी झालेल्या मुद्दे लक्षात घ्या। तर शासनाने दिलेलं पत्र वगैरे या ठिकाणी आपण बघत आहोत, पण तरीही त्याच्यावर कार्यवाही झालेली नाही आहे, हा महत्त्वाचा मुद्दा। तर आता अपेक्षा अशी आहे की त्याच्यावर कार्यवाही व्हाव आणि रयतमध्ये जे निवड झालेले अभियोग्यताधारक आहे त्यांना लवकरच आस्थापना बदलून नियुक्ती देण्यात याव्यात असं मला वाटते। व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, घंटेचं बटन दाबा, ऑल ओव्हर सेट करा आणि व्हिडिओ सर्वांना शेअर नक्की करा। थँक्यू सो मच।